बघा मंदिर किती मस्त सजवलं होतं आज. कसं वाटतंय? एकदम भारी. वा लय मस्त वाटतंय, लय मस्त वाटतंय खरंच. नमः पार्वती पते हर हर महादेव. चालले खच्चर. फायनली बाबाची माझी यात्रा चालू झाली. आता वाजले 3:30 ला आम्ही निघालो वर खच्चरवाला. आता पुढे भेटणार आहे गौरीकुंड मध्ये आहे वर मागे तिथे. सकाळची वाट बघतो गडी आहे नाच येईन चट. लिहिलं आता केदारनाथ धाम में श्रद्धालुओं का स्वागत है. थोडी गर्दी आहे बर का, पण होऊन जाईल. बाबा काय बघा कापूर बघू राहिलेत बाबा. चला आता इथं बसलेत म्हणून गरमत आहे तुम्हाला. टॅक्सीत बसलोय आता. चला निघू गौरीकुंडला. आलोय बा आता घोड्याच्या स्टँड वर. तो माणूस म्हणला इथंच थांबा. बाबा मी दोघं इथंच बसलो आता. बाबा जाणार आहेत घोड्यावर. मी बाबांच्या मागे मागे चालत जाणार आहे. बॅग बाबा घाबरू राहिलेत लोक. कब आता है हमारा इंसान क्या मालूम भाई. घाबरू राहिली. चला बाबांचा घोडा झालाय बुक. इथं तो कोणता घोडा आहे काय माहिती. इथं बाबा हे लाल कपड्यावाले भैया घेऊन जाणार आहे. इकडून जायचंय वरती. हा वरती आताच नाही जायचं आता आपल्याला. डायरेक्ट बसायचं आता. किती वेळ लावी देत काय माहिती अजून कधी आता. अच्छा किती कच्चर आहेत इथं. ही सवारी भारी पण हिचे पैसे लागतात. 10-15 हजार रुपये घेतात. आलं कच्चर वरतून सोडून. हे घोडं आहे आपलं. बाबा बसणार ते कच्चर. बघू आता किती तयार होतोय, किती वेळ लागतोय, किती नाही. याला इथं बाबा बसलेत. हळूहळू जा बाबा मस्त पैकी. वर काय टेन्शन नाही घ्यायचं. कुत्रे सगळे कॅस सोडून जबरदस्त कुत्रे बघा. ही पालखी चालले घोडे. हेलिकॉप्टर जाते आता झाले चालू वरतून. बसले बाबा. आगे आगे बॅग दोन. अरे यार ओके ना बाबा. हा हा देतो ना ते भाई देतो ना. लय महाग घेत असलं तर ढिल्ल करू ते. थांबा. हा दिला नाही बिघड जाएगा. हा क्या बस थोडा आता पाठीले होईन पण तेवढं हे करा. बाबा ओ बाबा पाऊस जर लागला ना लगेच यातून काढा ना. अख्खाच्या अख्खा घाला. बॅगेला सुद्धा होईन ते एवढा आहे मोठा रेनकोट. बाबा आता तडा 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 मी त्यांच्या मागे निघतो. तडा 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 जेवढं होईल तेवढं मला जेवढं येईल. ऊपर गिरो एक बार मैं उसका फोटो नहीं उनके पास है क्या. चलो आता दुसराच माणूस आलाय. काय होईल 3-4 माणसं बदललेत. जेवढं मला चालता येतंय बाबांसोबत तेवढं चालतोय मी. ओके तो बाबा चलो. मला दम लागला इथं आताच. तरी काहीच नाही मागे. चला बाबा तर चालले हळूहळू पुढं. आता माझी हालत टाईट झाली. ग्लेशियर घोड्यावाले बाबा त्या तिकडे गेले. पण चला आपलं हळूहळू जेवण एवढं फास्ट नाही चालत आहे. घोडे उंच चढ येते.
तेव्हा ते बाबा इथं मला इतक्या लांब जायचं काय भाऊ डेंजर लोक आहेत भाऊ आता 2-3 जण भेटले हमारा पर्स घुम गया हमारी मदद करो कुछ दे दो ते लबाडी चालते ना भाऊ इथं ऐकलं होतं इतका दिवस आता बघितलं 2 जणांनी एकामागे एक विचारलं नाटक करते काय झालेलं नसतं सरळ भाऊ बाबा लय पुढे गेले आता कमीत कमी 200 मीटर गेले असते पुढं वा 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 किती वरतून येतोय ते झरणा जबरदस्त भाई अजून 12 किलोमीटर म्हणजे 11-11:30 आणखी 1 किलोमीटर तिथून चालतच जायचंय बाबा भेटते ते जातात नॉन स्टॉप 4-5 किलोमीटर चालत आलो काय गणित पवार रस्ता आहे पण इकडून शॉर्टकट आहे तर ऑफकोर्स शॉर्टकट घेत असतो आहे थोडा डेंजर आहे इतका पण डेंजर नाही आहे इकडून खाली फक्त डायरेक्ट खाली इथून पण इतकं पण नाही दाई चालायला मस्त hey shabash अरे बाप hey shabash ओके काय इतकं अवघड वाटत नाही हे पण अवघड आता बाबासोबत बोलणं झालं बरोबर चाललंय चलो अपने को तो बहुत देर लगने वाली भाई यहाँ से पूरा 10 किलोमीटर 10-12 गूगल मैप पे तो 10 दिखा रहा है कहाँ से धक्के मार के त्यांना नाही आणीन त्याच्या मालकाला आणीन घरून मला काय धक्का बसला ते मुख्य जाणार काय आणून असं बोलता नाही ना मला हे पाण्याची बाटली अशी आणते वर भागो 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 जागोजागी असे नजर तुम्हाला बघायला भेटतील लय भारी भारी नजर आहेत कुठून येतोय तो वॉटरफॉल कुठून वरतून चाललंय अरे बापरे त्याच्या वरतून आहे बघा तिथून काही इथून पार आता तिकडे त्याच्या वरतून असं नाही तरी वेळेस जबरदस्त एक नंबर व्ह्यू आणि इकडे बघू शकता तुम्ही इकडे ते खाली चाललाय नमः पार्वती पतये हर हर महादेव त्या तिथं जायचंय आपल्याला या इथं बाबा सध्याला आहे ना या इथं पोहोचले असते झालं एखाद्या घंट्यात पोहोचून जाते ना अवतार थोडा इग्नोर करा लय बेकार झालंय घाम फुटलाय मला फार तो ब्रिज आलाय आता ब्रिज यायला चालू झालेत इथं ब्रिज आहेत आणि बाबा ह्या इथं असणार आहेत आणि आपले भोले बाबा त्या तिकडं आलोच मी आता जस्ट इमॅजिन करत होतो आज 16 वर्षापूर्वी जो पूर आला होता तो किती मोठा असू शकतो तुम्हाला एक झलक दाखवतो मी किती मोठं पडलंय बघा ते खपदड तिकडं पुढं अजून दिसन तुम्हाला ते बघा किती भयानक येते पाणी तर काय पांढरं शुभ्र आहे भो ओरिजिनल ग्लेशियरचं पाणी बर्फ वितळलेलं ओरिजिनल पाणी तो आहे ना पूर इतका भयानक होता पुढे ना अजून सुद्धा दगड तशीच आहे अरे बापरे वर झालं अर्धे निम्मे घोडे आहेत ना त्या रस्त्यावरून गेलेत त्याच्यामुळे आहे ना थोडं काय वाटत नाहीये आलं चालत 2 मिनिटं अरे बापरे 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 हो का किती मोठं आहे ते किती भयानक पूर असून ते पूर्ण भरलं होतं ते बघा तिथं जे दिसतंय ना जे कोरलेलं ते सगळं भरलेलं होतं पाणी ते पाण्यानेच हे केलेलं आहे सगळं आलो रे आलो बघा इतकी भारी दिसतीये आणि इथं बघितलं ना तुम्ही तिचा पात्र म्हणतो आपण त्याला किती मोठा पडलाय किती घसरलं होतं आधी इकडून कुठून दर रस्ता होता हा तिकडून होता वाटतं बघा तो पूल इकडे तो पूल आहे असा रस्ता होता
तो बंद केला. ते पूर्ण पूर्ण घसरलं बघा, तिकडून पूर्ण घसरलं होतं खाली. काय नजारा दिसतोय भाऊ, जबरदस्त मध्ये. अरे बाप रे बाप, एक नंबर, एक नंबर भाई, एक नंबर नजारा आहे भाई, एक नंबर. अजून 2 तास लागतील वर चढायला. अर्ध्या रस्त्यात आलोय 2 तासात. 5:30 ला निघलो होतो बाबाला गाड्यावर बसवलं तेव्हा, आणि इथं आता 7:30 वाजले. मस्त हळूहळू चाललोय एकदम निवांत. म्हणलं कोइन्सिडन्स मध्ये दादा भेटले, नेवासीचे आहेत. असेच चालता चालता म्हणलं कुठून आहे, महाराष्ट्रातून. मजा. कसं झाला प्रवास? प्रवास एकदम मुख्य, एकदम भारी. ते आता तर गर्दी नाही, गर्दी कमी, तर मस्त होईल दर्शन असं वाटतं आता. वातावरण चालू, पाऊस लागला नाही आपल्याला. हा किती चला हळूहळू हळूहळू. मी तुम्हाला खालीच म्हणलं होतं की ते 16 किलोमीटर दिसतं पण संपत नाही लवकर. अर्धा रस्ता चालू आहे तशी. तिथं 8 दाखवत होतो, 8 नाही सॉरी 10 दाखवत होतं. 11-10 किलोमीटर झालंय असं. पण एखाद्या विचारलं ते परत म्हणतो अजून अर्धा आहे बाकी. काय बोल, पण हळूहळू हळूहळू चाललंय. नजरेत अशी बघायला भेटते की माझ्या जीव राहिली. बघा थोडं जवळून बघा. आता मोठे ग्लेशियर दिसायला लागलेत. इथं आहे ना हे टरबूज वगैरेची प्लेट येते 50 रुपयाला. प्लेट येते ती कितने की भैया? 50 की. कभी हा त्यांना वर यायला आणायला पण जरा तकलीफ आहे. त्यामुळं आपल्याला घ्यायचे आपण घेऊ शकतो, नाही घेऊ शकतो. तेव्हा फोर्स नाही करत आपल्याला. पण आहे मेहनत, लई मेहनत आहे बेकार. अजून तर बघा रोड कसा यायचा बेकार बेकार. हे घोडे सुधरून येणार भाऊ बघा. खरंच म्हणते ते घोडे सुधरून देत नाही. इकडे आता कडेन चाललोय तरी इकडे येते बघ. मी किती कडेन चाललोय तेव्हा घोडा या इकडं अजून इतकं विषय गंभीर होता ना. सीधा काही मी मिळता नाही. हेलिकॉप्टर तर लई चाललेत भाऊ. हे बघा किती दिवसातून सूर्य बघितला आज झालंय मला. फायनली विटॅमिन डी भेटलं. सूर्य पण अशा ठिकाणी आहे ना, मस्त ठिकाणी. हे बघा पूर्व दिशा इकडे आहे, तेव्हा किती मस्त ठिकाणी सूर्य. आणि इकडं पश्चिम दिशा. चढणं होत नाही, थोडं थोडं थांबून थांबून चढतोय मी आता. इलेक्ट्रॉल पावडर घ्यावं लागेल. एक पाण्याची बाटली 100 रुपये झाली असं इथपर्यंत आता पाण्याची बाटली. चला पुढे विचारू आपण. पानी की बोतल कितने की भैया? हाँ 100 रुपये. और इलेक्ट्रॉल पाउडर है? इलेक्ट्रॉल पाउडर. अरे यार काय करू, कोल्ड ड्रिंक घेऊ का बॉटल घेऊ? और ये लस्सी, लस्सीच घेऊ. कशी फुगली ती आणि वरती ऑक्सिजन आहे तर कोणती घेऊ गड्या? कन्फ्यूज. अजून काय यांच्याकडे? रेड बुल त्याला महाग असं. लिम्का स्टिंग. ये निम्का भी 50 का है क्या कम है कुछ? अरे यार 20 रुपयाची गोष्ट 50 ला. चला लिम्का घेऊ आता आपण. जे जास्त क्वांटिटी आहे ते घेतो. 385 ml. ओके. ओ नो धीरे धीरे साजना. डेंजर चढाई आहे तू, डेंजर चढाई, एकदम डेंजर चढाई आहे. हेलिकॉप्टर 2-2 मिनिटाला चालू आहे तिथं.
आजचा व्हिडिओ मोठा झाला तर होऊन द्या, पण तुम्हाला सगळंच दाखवणार मी. बघा रस्ता आहे ना, तर 2 घंट्यांनी किंवा 1 घंट्यानी झाडून घेतात, त्याच्यामुळे एवढा स्वच्छ दिसतो. ते घोड्याची लेत असते ना, सगळी झाडून घेतात. बघा पुढचा नजारा. वा वा वा, आला कच्चर आलं. हे बघा किती वर आलोय मी आता. आता फक्त थोडं राहिलंय, होऊन जाईल ते पण. थोडं राहिलंय आता, 3 किलोमीटर जर राहिलं असेल. मस्त बघा किती मस्त आहे. अरे महादेव, नुसता बर्फ येऊ का वरतून घसरगुंडी करून. गाणे रे बाबा, पण इथं जाऊन बघू आपण. एकदम थंड थंड बर्फ. त्याचं स्वतःच टेम्परेचर किती असेल इथं बघा. पाणी तर गळतंय त्यातून. अरे भाई साहब, वा 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 वा. नॅचरल बर्फाला हात लावला भाऊ फायनली. अरे अरे अरे, सटकशी नाही भावा. ओके, एक मंजिल पार झाली. निघत नाही राहू. हे काढायला गेलं ना, हाय 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 हाय, गारगारी मस्त. वा 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 वा. ठीक आहे, हेच पाणी सगळं त्याचाच पाझर होतोय, बारीक बारीक बारीक. पण उद्या होतोय तिथे बसले असं. तिथून आहे ना, तेव्हा तिकडं बी वरती, तर तिकडून पाणी इथं पाणी पडतंय, आणि त्याच मग रात्री ना जमून जात होतो पूर्ण. काढायचा प्रयत्न होत. अरे बाब, नाही निघत. पॅक आहे हे, काही तरी एकच पडले डायरेक्ट. नांगर काढा काय होऊ शकता, पण आपल्या गारात लावू. थोडं राहिलंय अजून 3 किलोमीटर. वाटतं तसं, ते 10 किलोमीटरच्या बरोबरीने येऊ राहिलंय. पायाला गोळा आला इथं. खच्चरीच खच्चर. नजारा बघू शकतात, एकदम भारी नजारा. आता बाबा पोहोचले तिथं, म्हणजे मंदिराकडे नाही पोहोचले, ते घोड्याच तिथे पोहोचले. तिथून 1 किलोमीटर मंदिर. अरे बापरे, तिथं तर पूर्ण बर्फ आहे. आत्ता बघू ते पूर्ण आहे. काहीतरी नजारे दिसू राहिले आता मला. तेवढं चढ चढायचं आहे राव फक्त आता, बास. मग सरळ आहे तिथून. तेवढा चढ आहे, शॉर्टकट आहे त्याला. चढू चढू, काय टेन्शन नाही, चढू. तिथं बाबाला शोध राहिले. बाबा म्हणले मी आहे ना तिकीट काढते. तिथं आहे, तिथे एक तिकीट घर दिसतंय. हो दिसतेत का? जीव जातोय. अजून 1 किलोमीटर जायचंय. ओके ओके ओके, मिल गए मिल गए मिल गए मिल गए मिल गए मिल गए मिल गए. बरं झालं हो. चला थोड्या वेळ हेलिकॉप्टर डोक्यात जाते तिकडे. मग काय बाबा, तिकीट काढ, जायचंय. चला हो, भेटले तिथं. बघा आता किती घोडे आहेत. चला जाऊ आता हळूहळू. चालत आता इथून चालत. आता पाठ दुखती काय बॅगेने अशी मागे. कधी येऊन बसले होते? किती वेळ झाला तरी? हाताला काय लावून घेतलं? फुटला काय? पेन फुटला? फुटलं ते दिलं फेकून. अरे डायरी भरली अख्खी? अरे देवा, इकडे बी येत बर्फ. बरं आणि थांबा, आता मी काय वाढवतोय याला, हे करतोय काय थांबा थांबा. किती काही केलं ना तर ते हेच येत आहे तिथं, गोल 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 गोल. हा मग करा ना. रेंज नसेल ना. कोणतं गोल? हे का? नाही, ही फोन लावला होता. हे गोल का?
अरे गोड दाबायचा राहिला. हे गोल म्हणत होते तुम्ही. नाही, हे गोल दाबले होते मग ते तर काय बंद पडले तिथं खराब झालेलं आहे. चला टेंट भेटला भाऊ फायनली. लय वेळच हे करीत होतो बाबा इथं बसले. भेट बी झाली आमची मस्त पैकी. लय कंबर दुखत आहे माझं. थोडा वेळ पडाव म्हणलं सामान बिमान इथं ठेवा आणि निघाव दर्शनाला. आता काही 200-1200 बी नाही, 1 किलोमीटरच्या आसपासचे दर्शन. गर्दी बघू, गर्दी जर लय असली तर मग उद्या सकाळी निवांत दर्शन करू. शक्यतो आजच दर्शन करून घेऊ. उद्या राहणं का व्हाय ना इथं, कारण की चढलोय मी. मला आहे ना उतरायला लय तकलीफ होणार आहे. बघू तरी बी आपण बुट आहे इथं वापरत देवी देऊन कोण पायी नाही पायी करणार. चालू हा आपण. वायफाय चालवायचं. तसंच करू. नजारा जर तुम्हाला दाखवला ना तुम्हाला तर काय टेंट भेटलाय प्रणित पवारला आणि बाबाला. हे बघा वा 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 वा. डायरेक्ट केदारनाथचं मंदिर समोरच आहे. सकाळी उठल्या उठल्या पहाडी आबळ आलंय त्याच्यामुळे म्हणलं लवकरात लवकर आपला टेंट घेतलेला बरा. मग बाकीचे उद्योग नंतर का करणं आहे ना. पाऊस नाही लागायचा नाही याला. कशाला त्याला नाही लागत पोती वॉटरप्रूफ असते. बाबांची फेवरेट जिलेबी घेतली थोडी. बाबा कुठे गेल नको नको म्हणत होते. या आता एवढ्या वर आले देवाचा प्रसाद. देवाने काहीतरी दिलं पाहिजे. चला आता जाता जाता खात बसू. क्या हुआ? कितना लगता है? कितना लगता है? हाँ? मंदिर हाँ? 1200. अरे बाप रे, नहीं ना भैया. नहीं ना उससे. हाँ? चला चला हळू चला. तिथून किती राहिलंय अब ये बहुत ये रहा क्या बोलते उसको दरा यातात. चला ना चालतं चालतं. नगरी फरक आहे टाकून दे तिथं. मस्त लागते अजून घ्या ना. 1 किलोमीटर आहे. मी तुला सांगितलं होतं तुम्हाला 1 किलोमीटर. आता असंच असतं. ते बद्रीनाथ, ते बघ हे केदारनाथ. हे केदारनाथ ऐकून घे. हा आता बद्रीनाथला तिथं गाडी जाती. तू फक्त 5 किलोमीटर चालावं लागत. म्हणजे आता हे डबल झालं. कस काय? तिथं गाडी जाती मंदिरापाशी. म्हणजे मंदिर इथं आणि आपलं टेंट नाही का तिथं. ते गाडी आपली लावायची. आता हे बघा हे जुना रस्ता होता. जेव्हा पाणी आलं होतं का पूर्ण भरून चाललं होतं. हे पूर्ण भरून चाललं होतं. इतकं पाणी आलं ते. अरे आता गजाली एक जाऊ दे. किती कुचून या रे, काहीच नाही. ते आता इकडं असेल त्याचं हेलिपॅड. 9 आहेत कंपन्या. 9-10 कंपन्या आहेत. चला करत बसायचं. चाललं हेलिकॉप्टर. इथं आहे ना एक क्रॅश झालं होतं हेलिकॉप्टर. ते बांधून ठेवलेलं आहे त्यांनी. आता ते निघालं. आता निघालं. चला आपल्याला निघावं लागेल ना. होय. आणि याच ते सायलेन्सर त्याला ते कसे वाप मारित होत. हा चांगलं कवर चालत आहे. फुल टाक केली ना त्याची. हा लयत लय पाहून ते तास नाही अर्धा तास चालेल. आणि मग थोडा आराम देत असते. मग टाकेल फुल करीस त्याला. बघा भीड. आपलं देखो भीड किती. हा महादेवाचं दर्शन करायला आम्ही इतके येडे झालो होतो. काढलंय आता टोकन. लाईन मध्ये राहिलोय उभा. 2 किलोमीटर लाईन आहे. होईन 5 वाजेपर्यंत दर्शन होईन. 12 वाजलेत आता. होईन दर्शन. काय रात्री बी तेवढंच थंडीत उभा राहावं लागलं असतं. लवकर झालं असतं दर्शन. पण आजचं दर्शन जरा महत्वाचं आहे. त्याच्यामुळे मग बाबा म्हणले राहू काही टेन्शन नाहीये. आजचा दिवस असाच. थोड्या वेळाने मंदिराकडे जाऊ आपण. उद्या तर थांबायचंच आहे आपल्याला, कारण की चाललं नाही व्हायचं. मस्त पैकी. कसं वाटतंय बाबा आता? आता एकदम फ्रेश घरघरावा कसं माणूस. बाबा म्हणत काय तर किंवा शर्ट वर येतात. आता बघा विचार वरतून मी तर ब्लँकेट आणणार होतो पण नको म्हणते. चला इकडं इथं लाईन आहे. त्या घरचा गोल्या आला. अरे वा. त्या घरचा गोल्या आपलं गोल्याची. हा गोल्या आता मी त्या घरचा आहे बघतो. चला बोलाय हळूहळू. लाईन चालली. चालू द्या. 1 तासाला 1 माणूस का व्हायना. मी तेव्हा लागेल आपल्याला 2,000 घंटे.
चहावाला भेटला बुवा आम्हाला. मस्त चहा चालू आहे आता. लाईन आहे ना चालू झाली आहे, म्हणजे चालू नाही झाली, थोडी बंद पडली. धरा 2 मिनिटं. विषय असा झालाय 12 ते 2 मंदिर बंद राहतं ना, आता नेमकी 12:15 होत आलेत, त्याच्यामुळं बसावं लागेल थोड्या वेळ. पेट पुजा पेट पुजा 30 रुपयाला बिस्किटचा पुडा, 30 रुपये चाय. पॉज करून वाचा आणि मग मला सांगा. गिरनार 3,500 फूट होतं, तिथं काही एवढं थंडी वाजली नाही, पण 11,000 11,500 फूट वरती आम्ही आलेलो आहे. त्यांचं असं म्हणलं की बाबा एवढे वर्ष आम्ही विमान आणतो ना आम्ही, मग ते प्राईस तेवढे असेल, पण आपणच थोडी बुद्धी चालवली पाहिजे, खालूनच जायचे धुरून आणलं पाहिजे. ऐक नाही बाबा, कधी एकूण एकच पडतं. पण विषय असा होतो, माणूस जर येत असतो आपल्या एखाद्या कच्चरवर भाड्यावर 4-5 बिस्किट पुढे 2-3 बाटल्या टाकून आणायच्या आपल्या कपड्यांसोबत, तसं वेगळं चांगलं ना आपण. तिकडे जावं टाइम लागला, तिकडे यावं टाइम लागला, कुठं घोड्यावर जावं टाइम लागला तिकडे. हा विषय असा आहे. गाडीवरून आम्ही 11-10 आलो उतरलो. आता किती वाजले? 2 वाजत आले. 2 नाही 11:30 झाले, 12:30 झाले. चालले दर्शनला लागेल तेवढं, मन भरून दर्शन घ्यायचं, काही टेन्शन नाही. काका भेटले होते आपलेच महाराष्ट्रातले इथे आहे ना यांनी. कुठं कुठं कुठंचे पन्नास सर्व्हिसला होतो इरिगेशन मध्ये. आता आले तर 1984 ते 2009 श्रीरामपूरला होतो. हा आता केदारनाथला आलो. आलं फिरायला आले. आता यमुनोत्री गंगोत्री सगळं केलं. विषय घे शाहूगाव काम आहे म्हणल्यावर काका इतके आश्चर्यचकित झाले. गाडीवर आलो आम्ही आणि नातवानं आजोबाला 4 धामाचं दर्शन दिलं. हे काका आहेत. काका तुम्ही कुठले आहेत? तुम्ही कुठले आहेत? हा? पुण्यातले आहेत का? मग काय नाही. माझी बहीण शिकायला आहे पुण्याला, सिंहगड कॉलेजला डेंटिस्ट. बहीण आहे बहीण माझी. हा का? हा ते आता कॉलेज बंद झालं होतं बघा, ते आता केलंय चालू परत त्यांनी. हा भारी वाटलं बरं का तुम्हाला भेटून. आपल्या लोकांना भेटून भारी वाटलं इथं. बोलला ना मराठी. आपल्या इकडे तर ती 110 सीसीची, ती 110 सीसी. त्यांनी दम धरला मेन म्हणजे. 74 माझी हालत साईड झाली. मला उभा राहता मी बसतोय का ते उभाच आहे चकम. 5:30 निघलो होतो. खच्चरवर बसवलं होतं यांना. तेव्हाच त्या टाइम 9ला पोहोचले वाजले तरी बी. हा ते म्हणत होते मी येतो, म्हणलं नको, पुढचं दुःख नाही. 4 तास लागले तरी बी आहे. चला आता कुठं आहे? पुढं आता कुठं जाणार? बद्रीनाथला. आता आम्ही बद्रीनाथला. हा ऋषिकेशला नाईटला होता. हरिद्वारला लय गर्दी होती, त्याच्यामुळे ऋषिकेशलाच नाईटला होतं. नाही काल परवा नाईटला होती. परवा अजून आम्हाला 21 तारखेला प्रवास आहे. हा ना, आमचा बी आता इथून वाराणसी वगैरे करून जाणार आहे आम्ही सगळं. फक्त आता आमचं पुरी नाही माहिती. मंदिराचा अभिषेक चालू आहे चप्पल नाही घातली, पाय पूर्ण गार पडलेत. वरतून पाऊस चालू झालाय. लय हाल चाललेत माझे. मला परत दर्शन करून जाणारच आहे. बापरे 2 वाजता पाऊस, वातावरण पक्कच झालंय. 6 वाजल्यावानी. तिथं बाबाला काहीच व्हायना. दुपारी थोडी गडबड झाली होती. वाटलं नव्हतं की बाबा दर्शनाला इतकं जबरदस्त एक्सपिरियन्स भेटन. माझी चुकी होती. बुटं घातले नाही, स्वेटर घालून गेलोय नुसता. एक पॅन्ट घातली तर कापचा चालू झालाय. तेव्हा कळलं की बाबा हे आहे ना सोप्याचं काम नाही आहे, हे कोई एरा घेरा काम नाही भाई, इसको आहे ना प्रॉपर ही करना पडेगा. इतकं डोकं दुखत होतं मला, थंडी ताप सुटला होता. आणि वरतून आहे ना 12 ते 3 मंदिर बंद होतं. आम्ही 11:30ला गेलो होतो. लाईनीला गेलो, बळच अर्धा तास आत गेलो. आणि त्याच्यात आहे ना 12 ते 2 मंदिर बंद होतं. 2ला काहीतरी मोदी म्हणतो 2ला आहे ना अंबानी आले होते. अंबानीने दर्शन घेतलं. ते 3:30 वाजेपर्यंत मंदिरच तिकडं कोणी आलंच नाही, म्हणजे सोडीतच नव्हते. होम चालू होते आज, त्याच्यामुळे काही नाही. पण आता आपण आरतीला चाललोय. आणि ते जे लोक होते ना लई जण आले भाऊ कंट्रोल वापस निघून. 4 वाजले 5 वाजले तरी दर्शन व्हाय ना. लोक म्हणले आता उद्याच घेऊ दर्शन, बघू नाही तर मुख दर्शन घेऊ.
हे बघा किती मस्त दिसतंय आता ग्लेशियर इथं. आता प्रॉपर तयारी केली आहे. 3 शर्ट घातले, स्वेटर घातलंय, मफलर घेतली, बूट आहे, बूट सॉक्स घातला, त्याच्यावर प्लॅस्टिकची पिशवी, मग बूट घातलाय, 2 पॅन्ट घातल्यात, चष्मा घेतलाय, हे घेतलंय, हातमोजे घ्यायचे. बाबांनी पण आता पूर्ण प्रॉपर मध्ये आवरलंय आणि गोळ्या पण घेतो. आणि रेनकोट मेन पाऊस बिऊस आला ना भाऊ, रेनकोट सुद्धा घेतलाय आता एकदम ओके मध्ये. आणि आम्ही आता चाललो दर्शनाला, नाही चाललो बरं का आम्ही. हा आहे माझ्याकडे आहे तो हा बरं, दर्शनाला नाही चाललो बरं का आम्ही. आता आम्ही ना आरतीला चाललोय, पण आहे ना असंच येऊन झोपणार आहे आम्ही, कारण की 2 वाजता निघायचंय आम्हाला दर्शनाला रात्री. आणि आज आपल्याला कसं पण दर्शन घ्यायचं महादेवाचं. इतक्यावर आलोय भाई, वायाला नाही जाऊन देणार मी. हे बघा इथं सगळ्या बाजूनी किती मस्त वातावरण झालंय. आता रात्रीचे वाजलेत 5 का 6 झालेत सॉरी. आता निघालोय आम्ही हळूहळू. 7ला होतं दर्शन, इथून जायला अर्धा 1 तास लागेल. हळूहळू जाणार आहे बाबा मी, त्याच्यामुळं चला आता तिथंच भेटू. मंदिर तुम्हाला दाखवतो, फायनली बघून घ्या मंदिर बघू आधी, मग दर्शन करू. आधी प्लॅन होता दर्शन करायचं, आज जायचं दर्शन करायचं मेन, मग मंदिर बघायचं, पण आता उलट रात्रीतून दर्शन. आता आपण ओम पाशी, पुढे आरती चालू झालेली आहे. चला नजारा घेऊ. हे बघा मंदिर दिसतंय थोडं थोडं इथून. चला 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 आता मंदिर ते आलंच आहे बाबा, ते मंदिर. बाबाला दम लागलाय, पण आता मंदिर आलंच आहे. पार्वती पदय हर हर महादेव. आलो मंदिराकडं. काय गर्दी झाली भाऊ, आत्ताच्या आत्ता आरती चालू आहे तिथं, लय जबरदस्त. पण जेवढ्या पुढे जाता येईल तेवढ्या जाऊ आपण. उद्या तर तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवणारच आहे मी. वा 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 वा. हर हर महादेव. बेटा दान पुण्य पाप विनाशनम. दान भी कर लो बेटा. दान करता हो दादाजी आता. बाबा नाही आले, बाबा खाली बसले. बाबा म्हणले मी नाही येत. कोणाचा ड्रोन आहे काय माहिती वरती. अरे बाप का मोठं मंदिर आहे. बाबा म्हणत होते मी नाही येत, बाबाला दर्शन करतो. बळच आणलंय बाबाला. तिथं बसले होते तिथं बाबा. चला दर्शनला, मंदिराचं दर्शन. एखाद्या वेळेस आहे ना मी आत्ताच बघा, तिकडे जर लाईन कमी असली ना घुसन, कारण की सकाळीच काढलेले तिकीट. इकडून नाही, इकडून नाही, इकडून 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 घ्या, इकडून घ्या ना, घ्या 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 घ्या. चला वा पुढे, चल इकडून, चल पुढे. बघा मंदिर किती मस्त सजवलं होतं आज. कसं वाटतंय? एकदम भारी. लय मस्त वाटतंय, लय मस्त वाटतंय. नमः पार्वती पते हर हर महादेव. मस्त वाटतंय खरंच. झाली आणि इथून एक छोटीशी लाईन लागली होती, त्याच लाईन मध्ये लागलं बरं का. कन्फर्म नाही इथून दर्शन होतं का नाही, पण सोडून राहिले 1-2 जण. लय भारी होईल दर्शन झालं तर, खरंच लय भारी होईल. देखते दर्शन झाले, लय मस्त दर्शन झाले. हो लय मस्त बाबा, दर्शन कच झाले. लय मस्त झाले ना, लय मस्त दर्शन झाले. हो माहितीच नव्हतं आरतीला. बाबा म्हणून नको यायला, म्हणलं चला काही ना काही होते तेव्हा आपल्याला काही ना काही करीत. लय मस्त दर्शन झाली. चला आता आपण भीमशिलाकडे थोडं हे करू, पहिले बुटाकडे जाऊ. नको नाही तर बुट चला, बुट घालून चला. इथे थंडी वाजू राहिली आता, विषय असा आहे. चला
हा लय मस्त दर्शन झाले भाऊ. बाबा भारी वाटलं ना एकदम एकदम हा? फ्रेश एकदम फ्रेश वाटलं. दुपारचं सगळं टेन्शन गेलं माझ्या डोक्याचं. देवाचे तर दर्शन एकदम मस्त झाले. आता भीमशिलाकडे आलोय, तिथे हवन चालू आहे. लय मस्त दर्शन झालं. चला भीमशिला बघू. तुम्हाला माहिती भीमशिलाची कहाणी 2013 जेव्हा नदीचा इकडं पाणी आलं होतं भयानक, तर हे दगड इथं येऊन बसला होता आणि पाणी आहे ना मंदिराला लागून दिलं नव्हतं, डायरेक्ट उडलं होतं पाणी. तर हे बघा हे दगड आहे. आणि विशेष म्हणजे इथं येऊनच थांबला होता दगड, पुढे गेला नव्हता. ही इकडून आली आणि अशी इथंच थांबली, पुढेच गेली नाही. पण पाणी आलं ना तेव्हा इकडून साईडने गेलं, तिकडून साईडने वरतून उडलं. आणि इकडे आहे ना हे, चला या इकडे. हर हर महादेव. या इकडे बाबा, चुकू नका फक्त बरोबर. चुकू नका फक्त, या इकडे. महादेवाने बोलवलं होतं आणि फायनली त्यांनी दर्शन घडवून दिलं त्यांचं. खरंच भाऊ इथंच कुठतरी लपलेले आहेत महादेव माग. चला चला भाऊ निघालोय बाबां मी आता घरी म्हणजे टेंटवर. ओमचं दर्शन तुम्हाला नव्हतं घडवलं, ओमचं दर्शन घ्या करून. सगळं ओम उलटा आहे, मागून तिकडून दाखवतो. आता हळूहळू आम्ही चाललोय बाबाचा ढाबावर जेवायला. केदारनाथला कोणी आला असेल तर त्याला माहित असेल बाबाचा ढाबा, तिथेच टेंट आहे आपला. पण प्रफुल्ल झालं राव खरंच. बापरे बघा इकडून ओम. जेवण डाळ भात आहे, डाळ भात नाही तो, त्याच्यात ना बटाटा आहे, डाळ आहे, छोले आहे, बटर आहे, मटर. चला आता खाऊ. मी एक घेतलाय चमचा, बाबाने एक चमचा. चाललंय 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे जेवण ते गोड लागा ना, तिखट लागा ना, गरम लागा ना. 150 रुपये प्लेट, 150 रुपये प्लेट ही खावा लागा ना. रात्री दर्शन घेऊन डायरेक्ट आम्ही रूम वर गेलो होतो आम्ही झोपायला. आज परत सकाळी दर्शन घ्यायला यावं म्हणलं बाहेरूनच आपलं. ते बघा गर्दी किती चालू झाली परत. काल आहे ना नीट आपण शंकराचार्याची मूर्ती आणि भीमसेला नीट बघितली नव्हती. महादेवाचं दर्शन एकदम मस्त झालं काल. चला बघून येऊ काय तिकडे कसं आहे. बघू शकता तुम्ही काय मोठं मंदिर आहे भाऊ. महादेव बघ इकडे भीमशिला. सकाळी एवढी गर्दी असं वाटलं नव्हतं, पण लई आहे. चला तिकडे जायचंय शंकराचार्याची मूर्तीकडे बघून येऊ तिकडे काय चालू आहे. तिकडे मारण्याची गर्दी आहे. ओम नमः भगवते रुद्राय. ओम तत्पुरुष. तुरंत फोटो भेजे आपण तुरंत वायरल. अब ऐड फोटो में अपन ऐड चलते हाँ भाई हो गया. आदि शंकराचार्य. भाई 1 मिनिट अरे ऐसे 1 मिनिट. वा 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 लय मस्त दिसतंय गाडी इथून आता. चला घ्या दर्शन आता, कारण की आपण निघालोय खाली जायला. गौरीकुंडात आंघोळ वगैरे करणार आहे आपण. मग एक नाईट खाली आणि मग निघणार आहे बद्रीनाथला. बाबा आता टेंट मध्येच आहे सध्याला. माझी तब्येत जरा बरोबर नाही त्याच्यामुळे ना इतकी एक्साइटमेंट दिसत नाहीये, पण मनातून लय एक्साइटमेंट आहे. आताच पाणी घेतलं केदारनाथच्या तिथं, ते माग जे आहे ना तिथूनच आता बघा पाणी घेतलंय आता. चलो निकलते हैं अभी नीचे जाने के लिए. गौरीकुंड में भी हमें स्नान करना है और नीचे एक बार गए ना तो एक नाईट तिथेच काढायची आपल्याला, मग निघायचं पुढं बद्रीनाथच्या दिशेने. चला
तर माझी तब्येत बरोबर होती असं वाटतंय मला. जर झाली तर बरं होईल, कारण की लय अंग दुखू राहिलं बेकार. तोंड पूर्ण कोरड पडली, कसा करकर करतोय सगळा. इथं पाणी गारायचे सगळं, पाणीच पिईन मी. तर जाऊ द्या. हे बघा खच्चरवर चाललेत आता बाबा खाली. ते बाबा इथं आहेत. बाबाकडे बॅग वगैरे देतो आणि सोबतच उतरतो हळूहळू हळू आता बाबा सोबत. चला आता इथं मला एक नवीन ड्युटी भेटली. खच्चर ओढायचं काम चालू केलंय मी आता. 2000 थोडं वाढायचं काम चालू झालंय मस्त पैकी माझं. आता एखादा घेतो खच्चर. खच्चरची प्राइस लय आहे भाऊ, 3.5-4 लाखाला तो जोडी येते. भारतला असलं ना मोठं मग तो विषयच नाही. माग जोर द्या बर का, म्हणजे नाही. चला 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 बाबा ते गेलेत पुढं. इतका भयानक शॉर्टकट घेतलाय ना, लय भयानक शॉर्टकट आहे. माझं कमीत कमी ना 2 किलोमीटर स्किप होईल. बघा इथून आम्ही डायरेक्ट आता खाली चाललो. तसे त्या तिथं उतरणार आहे बघा. या इथं जातो थेट आम्ही. चला आता हळूहळू. बाबा ते गेले तिकडून रस्त्यावरून ओके मध्ये. त्यांचे घोडे थांबल्यावर दिसतात मला. बाबा कुठं होते, इथं होते ना. हे जे पांढरा शर्ट दिसतोय का ह्यो, ते बाबा आहेत. मस्त चालले. चला हळूहळू हळूहळू आपलं शॉर्टकट घेऊन. भयानक शॉर्टकट दिसतोय भाऊ. 13ला जे नदीचं पाणी आलं होतं ना, ते बघा किती मोठं हे झालं होतं. काय जबरदस्त भयानक दिसतंय ते. काय जबरदस्त पाणी आलं संभवते बेकार मध्ये. चला आता पोहोचलोच थोडं, 15% पोहोचलोच. 85 राहिले फक्त आता. रोपवेची सुद्धा सुविधा होती बोजूनी 13च्या अगोदर. आता आहे ना दुसऱ्या पुलावरून आलो होतो आता नेहमी, जिथून नाही खच्चर येत असते त्या पुलावरून चाललोय आता हळूहळू. बघा इथं कसा आहे नजारा. अजून आहे ना 6.5 किलोमीटर जायचंय खाली अजून. जाऊ आता लवकरच. 10 आलोय. आताच बाबाची माझी झाली. आता गौरी कुंडामध्ये आंघोळ. लय गरम पाणी फक्त एवढंच आहे. कधी एका जागेवर थांबलेलं आहे, वास सुटलाय त्या पाण्याचा. वात जर असतं ना 1 नंबर पाणी होतं. मी तर 2 तास बसलो असतो त्याच्यावर. आहे का नाही बाबा? हा काय करता? यावर पॅन्ट घालायची, खाली सगळं ओलं होती पॅन्ट आडू. बघा कसं आहे गरम पाणी. पण आता थंडी वाजायला लागली, झाले गारके. बाबांची फुल मजा चालू आहे हो. पाय दुखत आहेत त्यांच्या. इथून आहे ना कमीत कमी 1-1.5 किलोमीटर जायचं होतं आपल्याला. त्याच्यामुळे म्हणलं बसा तुम्ही आता. भैयाला दिले 100 रुपये. मस्त पैकी चाललोय. नहीं भैया केदारनाथ के भैया वो ऊपर से देख के आए, कुछ ओरिजिनल नहीं है वो. अभी क्या बताऊ. वरतून आम्हाला इतके पार शिलाजी तनिकेश्वरचे हे भेटले, काय खरं नाहीये. ओरिजिनल नाहीये. मी त्याला म्हणलं केसर घ्यायचं होतं मला, पण त्याला म्हणलं ओरिजिनल है क्या. वो बोलता है मैं आपको दिखाता हूँ, बताता हूँ कैसा ओरिजिनल होता है. हाथ दो इधर. हाथ में डाला उसने और पानी डाला. अब वो बोलता है अब देखो हे पूरा आहे ना, पूरा असं विरघळून जाईल. म्हटलं विरघळून जाईल. तिथंच समजलं हे काय खरं नाही. हे संपलेला विषय. केसर कधी विरघळत नाही आणि केसरचा कलर लवकर सुटत नाही. हळूहळू हळूहळू केसरचा कलर सुटत असतो, टपक्याने सुटत नाही कलर कधी, आणि विरघळत नाही कधी. ती दांडी असतील फुलं ती तशीच राहते. चला आता चाललोय. तर भैयाला म्हणलं तर बॅग नाही घेतो, भावा राहून दे. ते काय नाही ऐकलं होते. चला आता हळूहळू घरी म्हणतो. फिर आज इथंच मुक्काम आहे आपल्याला. उद्या मग आपल्याला बद्रीनाथला निघायचंय. चला आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. पूर्ण आपला केदारनाथचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय. चला 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 मस्त मजेने चाललेत. माझे पाय दुखत आहेत.
बाबाची भाषा चालू आहे चांगली. आजचं जेवण काहीतरी असं चाललंय आपलं. आता पराठे आणले 2 आलू पराठे आणि मस्त चाललंय आता. गरम गरम आहे. घसा जाम पडला. बसेल दी डन केतून चला आता टाटा. बघू जेव तुम्ही आता. जेव कसं आहे बाबा? लय भारी. चाल. मम्मीला ना आजीला घरी पार येड म्हणून बनवा खाऊ वाटलेत नाही. 60 रुपयाचे घ्यावं लागलं इकडं काय